सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज किडा. विद्यार्थी मित्रांनो, 10वी-12वी बोर्ड परीक्षेचा निकाल कोणत्या तारखेला लागणार आहे? तर 10वी-12वी बोर्ड परीक्षेचे निकालाची जी तारीख आहे तर त्याबद्दल एक इम्पॉर्टंट आणि ऑफिशियली अपडेट आलेली आहे. ऑफिशियली म्हणजेच काय की फेक वगैरे नाही आहे, जे रिअलमध्ये तारीख वगैरे तुम्हाला एक्सपेक्टेड आहे की 10वीचा या तारखेला आणि 12वीचा या तारखेला, ते तारीख इथं संभाव्य तारीख इथं समोर आलेली आहे. ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओके, तर 10वी-12वीचा निकाल तर इथं लागणारच आहे, पण त्या अगोदर मोस्ट इम्पॉर्टंट आपलं हे जे चॅनल आहे नॉलेज किडा, याच्यावरती तुम्हाला आता पुढे खूप इम्पॉर्टंट व्हिडिओज येणार आहेत. म्हणजेच काय की 12वीसाठी आणि 10वीसाठी कोणकोणते योजना वगैरे असतात, कोणकोणते स्कॉलरशिप वगैरे असते, कोणकोणते महत्त्वाचे पुढे तुम्हाला काम करायचे आहे 10वी-12वी नंतर ॲडमिशन वगैरे असते, ते सर्व काही जे इम्पॉर्टंट असते तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांसाठी ते येणार आहेत. तर त्यासाठी तुम्ही सर्वांनी इथं चॅनलला काय करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा. ओके, तर सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा. तर चला आपण अपडेट इथं पाहूया. तर पहा, 10वी आणि 12वीचा निकाल इथं पाहायला गेलं तर हे अपडेट आपल्याला समोर आले आहे. आता ही अपडेट ना आपल्याला कोणत्या तारखेला मिळाली आहे? हे अपडेट आपल्याला 2 ते 3 दिवस झाले अपडेट मिळाले आहे. जसं की बघू शकता 1 एप्रिलला समजा, म्हणजे समजा की याच आठवड्यामधली हे काय आहे, अपडेट आहे. जास्त काही फरक नाही आहे इथं. ओके, तर पहा की HSC रिझल्ट 2025 म्हणजे 12वीचा निकाल कधी लागणार याचं संभाव्य तारीख इथं समोर आलेली आहे. 12वीचं सुद्धा आहे आणि 10वीचं सुद्धा सांगितलेलं आहे. पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, तर पहा इथं काय सांगितलेलं आहे त्यांनी पूर्ण डिटेलमध्ये पाहूया. तर पहा की 10वी आणि 12वीची परीक्षा, ओके, 10वी-12वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या नजरा आता निकालाकडे लागल्या आहेत. 10वी-12वीचे विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहेत. बरोबर, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून ओके अद्याप निकालाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. म्हणजे अजूनपर्यंत 10वी आणि 12वीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पहा की बोर्डाकडून 10वी आणि 12वीच्या निकालाची तयारी करण्यात येत आहे. ओके, म्हणजे 10वी-12वीच्या निकालाची तयारी आहे ना, ते करण्यात येत आहे. पण पहा की पेपर तपासणीचं अंतिम टप्प्यात आलेली आहे. म्हणजे पेपर तपासणीचं जे काम आहे ना, ते अंतिम टप्प्यात. अंतिम टप्पा म्हणजेच काय की पेपर जे चेक करणे वगैरे असते ना, तुमचे 2 जण चेक करतात, 1 जण चेक करते, मॉडरेटर जे सुद्धा असतील चेक करणारे. ओके, तर ते चेक करत आहेत. ठीक आहे, ते काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे. म्हणजे शेवटी इथं आता म्हणजे कंप्लीट व्हायला जवळपास आलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे आता प्रोसेस काय असते तुमचे निकाल तयार करण्याची, तुमची जी उत्तरपत्रिका असते तुम्ही जे बोर्डाला सबमिट केलेली आहे, दिलेली आहे लिहून, तर ते चेक करण्याचं अगोदर सगळं काम असते. एक वेळ ते पूर्ण चेक झालं की नंतर तुमचं इथं ऑनलाईन निकाल तयार करण्याची प्रोसेस असते. मग आता तुमचं जे चेकिंग आहे, उत्तरपत्रिकांची चेकिंग आहे, ते अंतिम टप्प्यात आली आहे. आता यानंतर तुमचं इथं ऑनलाईन निकाल वगैरे सर्व काही आरामशीर इथं चेक करण्यात येणार आहे. तुमचे जे हे आहेत मार्कशीट्स आहेत ते प्रिंट करण्यात येणार आहेत. त्या सर्व गोष्टी इथं आता होऊन जातील. आता याला किती वेळ लागणार आहे दादा? तर पहा की 10वी-12वीच्या निकालाची संभाव्य तारीख समोर आली आहे. मग याची संभाव्य तारीख आहे. संभाव्य म्हणजेच काय की एक्सपेक्टेड, म्हणजे या तारखेला लागू शकते. आणि जवळपास एक्सपेक्टेड म्हटलं ना की त्याच दिवसांमध्ये असं समजा की तुम्ही इथं लागत असते दरवर्षीच्या माझ्या एक्सपिरियन्सनुसार. तर पहा की मिळालेल्या माहितीनुसार 12वी आणि 10वीचा निकाल गत वर्षीपेक्षा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. बरोबर आहे, 10 दिवस अगोदर यावर्षी परीक्षा झाल्या 10वीची किंवा 12वीची. मग 10वी-12वीचा निकाल सुद्धा यावर्षी पहिल्या वर्षीपेक्षा इथं अगोदरच लागणार आहे. पाहू शकता की मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 12वीचा निकाल, म्हणजे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, पहा किती लवकर लागणार आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 12वीचा निकाल ओके जाहीर होऊ शकतो. तर 10वीचा निकाल त्यानंतर 10 दिवसात लागू शकतो. म्हणजे अगोदर 12वीचा नंतर 10वीचा निकाल, इथं त्याच्यामध्ये 10 ते 12 दिवसांचा गॅप असणार आहे असं त्यांचं म्हणणं झालं आहे. मग दादा खरंच ह्या तारखा असू शकतात का? पहा इथं सांगितलेलं आहे एक्सपेक्टेड, म्हणजे संभाव्य ह्या तारखा इथं असणार आहेत. बट मी तुम्हाला सांगू का माझ्या मते, तर पहा माझ्या मते जर सांगितलं तर 12वीचा निकाल असं कन्सिडर करा तुम्ही की दुसऱ्या आठवड्यामध्ये, 12वीचा दुसऱ्या आठवड्यामध्ये आणि 10वीचा होऊ शकतो तिसऱ्या किंवा शेवटच्या आठवड्यामध्ये मे महिन्याच्या इथं लागणार आहे. म्हणजे अशी शक्यता आहे की मे महिन्यामध्ये 15 तारखेच्या नंतर, ठीक आहे, 15 तारखेच्या नंतर 15 मे नंतर 10वी आणि 12वीचा दोन्ही विद्यार्थ्यांसाठीचा निकाल इथं रेडी असणार आहे, लागणार आहे असं माझं मत आहे. कन्सिडर करा. अजून जेव्हा बोर्डाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती अपडेट येत असते, तारखेबाबत अपडेट येते की या तारखेला निकाल लागणार, ते मी सुद्धा तुम्हाला देणार आहे. आणि बाकीचे व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलेच आहे जे इम्पॉर्टंट 10वी आणि 12वीसाठी येणार आहेत. त्यासाठी चॅनल तुम्ही इथं सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, तर ही इम्पॉर्टंट अपडेट होती. तुम्ही तुमच्या मित्रांना हे नक्की शेअर करा. आणि अजून काही तुम्हाला डाऊट आहे का आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. त्याच्यावरती इम्पॉर्टंट व्हिडिओज मी इथं नक्की बनवणार. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.